जिल्ह्याच्या राजकारणामध्ये रामराजे हे धुरंधर नेते म्हणून ओळखले जातात, परंतु रामराजे खरंच धुरंधर आहेत की बिलंदर हे स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य निवडीवेळी बघायला मिळेल, अशी टीका अनुप शहा यांनी केली आहे. फलटण नगरपालिकेमध्ये झालेल्या पराभवानंतर रामराजे यांनी पुत्रप्रेम दाखवत अनिकेत राजेंना स्वीकृत नगरसेवक केले. त्याच पद्धतीने पुतणे प्रेम दाखवत विश्वजित राजेंना जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून पाठवणार का? जर विश्वजित राजेंना स्वीकृत सदस्य केले तर त्यांचे राजकीय वजन वाढू शकते. त्यामुळेच रामराजे धुरंधर की बिलंदर हे बघावं लागेल, अशी टीका अनुप शहा यांनी केली आहे. नमस्कार. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर आता स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचे वारे वाहू लागले आहे. नजीकच्या 8-10 दिवसामध्ये या निवडी होण्याची शक्यता आहे. या निवडी होत असताना फलटण तालुक्यात एक विचित्र प्रसंग निर्माण झाला आहे. या फलटण तालुक्यातून कुणाला संधी मिळणार ही सर्वसामान्य माझ्यासहित सर्वसामान्यांची मध्ये उत्सुकता लागलेली आहे. कारण रामराजे ज्या पद्धतीने अनिकेत राजेंचा पराभव होऊन सुद्धा त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक केलं, तसंच पुत्रप्रेमाप्रमाणे त्यांनी आपल्या पुतण्यावर प्रेम दाखवणार आहेत का? विश्वजित राजेंना जिल्हा परिषदेला संधी देणार आहेत का? खरं पाहता विश्वजित राजेंची इच्छा प्रचंड होती झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायची, पण रामराजेंनी त्यांना रोखलं आणि पक्ष आदेश किंवा काकाचा आदेश मानून विश्वजित राजे शिस्तप्रिय सैनिकाप्रमाणे थांबले. पण त्याचं फळ, त्यांच्या त्यागाचं फळ रामराजे त्यांना देणार का? हा खरा प्रश्न आहे. हे देत असताना दत्ता अनपटवर अन्याय करणार का? हाही मोठा प्रश्न आहे. कारण दत्ता अनपट हा सुद्धा अत्यंत हाडाचा कार्यकर्ता आहे. पण विश्वजित राजेंनी केलेला त्याग मोठा आहे. वास्तविक पाहता विश्वजित राजेंवर अन्याय झाला तर तालुक्यातील युवा वर्ग राजेगटावर अजून चिडणार आहे. आणि रामराजे हे एक धुरंधर राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. धुरंधर का बिलंदर हे आता ठरणार आहे. कारण धुरंधर राजकारणी म्हटले तर ते विश्वजित राजेंना संधी देतील, पण ते जर बिलंदर राजकारणी असतील तर विश्वजित राजेंना संधी देणार नाही. का? तर त्यांचं राजकीय वजन तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये वाढायला नको, म्हणून त्यांना मी धुरंधर का बिलंदर असं म्हणतोय. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.